सासूरा सासूरा ओलांडून उंबरा गालीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी उमलती मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची किती विनवण्या केल्या त्यांना पाया पडले त्यांना म्हटलं मला माफ करा माझ्या लेकाला माफ करा पण त्यांनी ऐकलंच नाही तोंडाचा पट्टा नुसता आपला चालूच होता त्यांचा मी तरी किती सहन करणार मलाही राहवलं नाही मग मीही बोलले आणि काय ऐकणार किती ऐकणार आणि तेही पिंट्याबद्दल वाटेल ते बोलत होत्या एक मिनिट तुला बोलावं लागलं म्हणजे तू काय बोललीस काय काय बाई काही तसं म्हणजे धड काही आठवत नाही ग असं पण मांजरी सारख्या ना अशा बसकन अशा डोळे वटारत होत्या माझ्या अंगावरच आल्या अगदी बाकी काही नाही पण तेव्हा मात्र मला कळलं पिंट्याला सोडवण्यासाठी त्या कुणीही काहीही करणार नाहीयेत त्याला सोडवायला पाहिजे मी त्यांना इतक्या विनवण्या केल्या पण जानू ए बाळा पण काय होते आई काय होते कुठे दुखतंय तुला पोट दुखतंय अगं खूप दुखतंय का ग राजा हा थांब मी कोणातरी बोलावते ऐक हॅलो श्री तू घरी कधी येणार आहेस रे नाही प्रॉब्लेम नाहीये काही मी असंच सहज केला होता फोन हा अरे खरंच आम्ही सगळे ठीक आहोत तू जेवायला येणार आहेस का असं विचारायला केला होता फोन अच्छा बरं मग ये तू लवकर ये हा ठेवते बिचारा त्याला उगाच आपल्यामुळे टेन्शन पण काय करणार बेबी ऐकतच नाही गो ओक्सा बोक्षी रडतीये श्रीनी समजावलं तर कदाचित ऐकेल म्हणून म्हटलं त्याला फोन कर काय आहे ग हे सगळं काय ती बाई हो ना ग इतकं भयंकर काहीतरी बोलत होती ना मला तर वाटलं तिचं बोलणं ऐकायच्या आधी मी मरून का नाही गेले बिचारी बेबी तरी बेबीनी 4 गोष्टी सुनावल्या त्यांना बरं झालं आपल्यापैकी कोणी असतं ना तर बेशुद्धच होऊन पडलो असतो बेबी होती म्हणून धीराने तरी तोंड दिलं ना काय सुचत नाहीये ग बरं श्री कधी येतो म्हणालाय येतो म्हणाला लवकर सारखा विचारत होता काही प्रॉब्लेम आहे का त्यालाही जाणवलं असेल ग काहीतरी बिझी आहे तो सारखा ना मागून कुणाचा तरी आवाज येत होता मी बोलत असताना काय करावं काही सुचत नाहीये सरे एकदम खूप गरम व्हायला लागलाय का ग की माझं डोकं तापलंय खूप ए ताई तू आता शांत राहा प्लीज आपण जान्हवीला बोलावून घेऊया का नाही नको 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 मी बेबीला बघून येते ग जरा नाचती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे दरा 15 श्लोकी लाभली शोभली वरी दुरदेहो निसंदेहो संख्या चंद्रकला गुणे रामदासी अग्रगण्य कवी कुहासी मंडळ रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नसती श्री रामदास कृतम संकट श्री मारुती
तनो घाबरू नको हा बाळा. डॉक्टरीन बाई येत आहेत. कला गेले बोलवायला त्यांना. बाबा खूप भीती वाटते पण मला. हो हो थोडी शांत राहा, शांत पडून राहा. मी बघू का आई कुठपर्यंत आले ते. हा तू पड, मी आलो. हा सावकाश. काय झालं? काय झालं? मला अचानक का बोलवून घेतलं? अरे आईची नाही नाही, आई ठीक आहेत, आई ठीक आहेत. पण मग काय झालंय? काय वेगळाच गोंधळ होऊन बसलाय. आई अगं नीट सांग ना मला, काय झालंय? अरे आई, जान्हवीची आई आली होती इथे. कशासाठी? आईंशी बोलायचं म्हणाल्या होत्या, पण आई घरात नव्हत्या तेव्हा. कशासाठी? आणि आईजीशी काय बोलायचं? कशासाठी पेक्षा इथे येऊन त्यांनी काय केलं हे विचार. श्री म्हणजे खूप तमाशा केला रे, खूप बोलल्या. बेबीला वाटेल ते बोलल्या त्या. बेबी हत्याला? आणि काय कशासाठी? खूप बोलल्या रे त्या. मग बेबी चिडली, तिचाही आवाज चढला. पण श्री त्या पातळी सोडून बोलल्या रे. तेव्हापासून बेबीची रडायला लागली ना, ती थांबतच नाहीये. आता म्हणजे आम्ही आमच्या परीने समजावायचा प्रयत्न करतोय तिला, पण जिव्हारी लागेल असं बोलल्यात. आई अगं हे सगळं काय बोलतेस तू? म्हणजे माझा विश्वास बसत नाहीये. माझाही विश्वास नव्हताच बसत. म्हणजे आपल्या घरात असं काही घडू शकतं याच्यावर विश्वास बसणं कठीणच आहे ना रे. काही सुचेन असं झालं मला, म्हणून मग तुला फोन करायला सांगितलं मी. तू समजूत काढ तिची, तुझं ऐकेल ती. आई अगं पण त्या एवढं बोलल्यात तरी काय? सगळं सांगते श्री. आधी बेबीशी बोलायला चल. तू सगळं सांगणार आहे तुला मी. आई अहो मी काय म्हणते माहितीये का, आमच्या जानूला आहे ना सासरी खूप जात. अहो म्हणजे अगदी उठतालात आणि बसता बुक्कीच म्हणा ना. काही नाही हो. अहो बडा घर आणि पोकळ वासा, दुसरं काय. नाही तिने खरं तर तिची आणि बाळाची काळजी घेतली पाहिजे ना. मी काय म्हणते, नाही तुम्ही बोला जानूशी. नाही अगदी कानच पिळा ना. तिला म्हणावं आता फक्त बाळाचा विचार करायचा आणि बाळाच्या आरोग्याचाच विचार करायचा. खरं तर तिने माहेरीच येऊन राहायला हवं. हो म्हणजे नाही अहो करावं मलाच लागणार आहे, पण काय करणार. लेकीसाठी आणि लेकीच्या बाळासाठी एवढं करायला नको का? अहो सासर काय ते आयुष्यभरासाठी आहे. हो पण कसं आहे, नाही बाळाचा विचार करताना त्याचं आरोग्य नीट राहायला हवं, त्याला घरात वातावरणही आनंदी मिळायला हवं. आणि आता ह्या काळामध्ये तिला तिथे हे काहीही मिळणार नाहीये. हो बरं मग तुम्ही निघताय ना? हा हा या. आणि एक मिनिट डॉक्टर, म्हणजे मी हे तुम्हाला सांगितलंय हे बोलू नका. अहो गृहछिद्र ना, दुसरं काय. हा हो या. अगं डॉक्टरीन बाई कुठं आहे? हो अहो येतायत त्या. अगं पण तू त्यांना सोबत घेऊन येणार होतीस ना. अहो हो पण आता त्यांच्या समोर एक पेशंट बसला होता, मग काय त्याला हाकलवून देणार का? त्याचं झाल्यानंतर येतीलच हो. पण तुम्ही कशाला लगेच बाहेर आलात? कशाला म्हणजे काय, जानूला जरा जास्तच अस्वस्थ वाटायला लागले म्हणून मी तुला. अगं बाई पण मी 5च मिनिटं थांबले होते ना तिकडे, आणि तिला जर खूप अस्वस्थ वाटते तर तुम्ही कशाला एकटीला सोडून आलात? चला या. बेबी हत्या नको रडूस. आज सगळ्यात कुणी इतका अपमान केला नव्हता माझा. मीही सगळ्यांना बोलते, खूप बोलते, पण आपल्या घराचा आत सोडून कधी बोलले का मी कुणाला? कुणाला असं वाईट वाटावं असं बोलले का? बेबी हत्या सांग ना का मी बोलले का? नाही तू कायम योग्य गोष्टींसाठीच ओरडतेस. मलाही आज मला त्यांनी माझी जागा दाखवून दिली. बेबी हत्या अगं काहीतरी काय. किती निरर्थक आहे माझं आयुष्य. अगं बेबी हत्या पण ते खरं नाहीये. कुणाच ठाऊक. अगं बेबी हत्या तू त्यांचं म्हणणं काय मनावर घेतेस? त्यांना वाटतंय म्हणजे
म्हणजे कुणाला तरी वाटतच असणार ना. काय म्हणाल्या माहितीये मला, माया म्हणजे काय हे तुम्हाला कळतच नाही म्हणे, म्हणून माझ्या पोटी अजून देवानी बाळ नाही दिलं. म्हणाल्या की मी माझ्या भावाच्या संसारात लुडबुड केली, आता भाच्याच्या संसारात लुडबुड करतेय. बेबी हत्या, काय अर्थ उरला माझ्या आयुष्याला. मी सतत तुम्हा सगळ्यांमध्येच गुंग होते. आज डोळे उघडलेत त्यांनी माझे. बेबी हत्या, बेबी हत्या, अगं कोणी काही बोललं म्हणजे ते नेहमी खरं असतं असं नाही ना. तू लक्ष कर. करता आलंच ना श्री, ते नक्की केलं असतं मी, पण कानात गरम तेल ओतल्यासारखं झालं मला. काय मिळवलं मी आयुष्यात? साधं तुला पोटच्या पोरासारखं प्रेम देऊ शकले नाही मी. बेबी हत्या, अगं काहीतरी काय, कोणा बोलूस असं? मी नाही म्हणत आहे, त्या म्हणाल्या असं. बेबी हत्या, मोठा श्वास. काही काळजीचं कारण नाहीये ना? आता नाही, पण असू शकलं असतं. म्हणजे अहो, हे सुरुवातीचे दिवसच अत्यंत नाजूक असतात. या दिवसांमध्ये बाळासाठी धोका सगळ्यात जास्त असतो. म्हणूनच तर पहिले 3 महिने जीवा पाठ जपतात बायका स्वतःला. आणि ही बघा, स्वतःकडे नीट लक्षही देत नाहीये. नाही नाही, असं अजिबात चालणार नाही. मी औषधं लिहून देते, आयर्न, कॅल्शियम, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देते, पण औषधांनीच नुसतं काहीही होणार नाही. त्यासाठी मन शांत हवं, आनंदी हवं. छे, हे तर अवघडच आहे हो सध्या हिच्याकडे. मग अशा वातावरणापासून सध्या दूरच राहा. पण म्हणजे नेमकं काय करायला हवंय तिने? आराम करायचं. अगं, हे हक्काचे विश्रांतीचे दिवस आहेत, ते घ्यायचे. भरपूर सकस आणि ताजं अन्न खायचं, आनंदी राहायचं. मुख्य म्हणजे त्रास होईल अशा वातावरणापासून आणि माणसांपासून दूर राहायचं. आपल्या बाळापेक्षा काहीही महत्वाचं नाही हे लक्षात ठेवायचं. नीट ऐकतेस ना जानू? बाळाची मानसिक आणि शारीरिक वाढ ह्या दिवसांवरच अवलंबून असते. छान सशक्त आणि कुटकुटीत बाळ हवं ना, मग त्याची आत्ताच काळजी घे. स्वतःच्या मनाची आणि शरीराची हेळसांड होऊ देऊ नकोस, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम बाळावर होतील. इथेच राहा आणि आराम कर. श्री, बेबीशी बोललास का रे? हो. बरं झालं. आम्ही कोणी बोलून फारसा फरक पडला नसता तिला. तू बोललास ना, आता जरा शांत झाली असेल. भयंकर आहे सगळं. हे सगळं भयंकर आहे. म्हणजे हे लोक असं बोलतात, असं वागतात हे फक्त ऐकलं होतं किंवा चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये पाहिलं होतं. पण खऱ्या आयुष्यात हे असं कोणी वागेल असं कधी वाटलंच नव्हतं ग. लोक इतके इनसेन्सिटिव्ह कसे असू शकतात? सिरियसली, आय कांट बिलीव्ह दॅट समवन हॅज ऍक्च्युअली सेड ऑल दिस. अरे, या पातळीवर उतरून आपल्याला बोलता येत नाहीच, पण ते ऐकवतही नाही रे. ही भाषाच माहित नाही आपल्याला. पण मावशी, अगं बेबी आता हे सगळं ऐकत काय राहिली? निघून जायचं ना सरळ. असं निघूनही नाही जाता येत ना रे.
शेवटी काहीही झालं तरी संबंध जोडले गेलेत आपले, हे डोक्यातून जात नाही ना. एक मात्र नक्की, ते सगळं घराणंच विचित्र आहे, याची खात्री पटली खरंच. भावाला अक्कल नाही आणि आईला पोच नाही. जान्हवीला बहुतेक मला हेच सांगायचं होतं. हा, नाही, सकाळी ऑफिसमध्ये जान्हवीचा फोन आला होता. तेव्हा ती मला असं म्हणाली की काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे, पण मग त्यानंतर आमचं काही बोलणं नाही झालं. तीही हल्ली जरा म्हणजे नाही, म्हणजे तिचंही हल्ली जरा काही कळत नाहीये, विचित्र वागते जान्हवी. जान्हवीशी बोलायला हवं, सिरियसली. ठीक आहे बाळा, आता अजिबात उपासमार करायची नाही, पेजाय साधी घे. बाबा खरंच इच्छा नाही होते. आता असं करून कसं चालेल बाळा? डॉक्टरीण बाई काय म्हणाल्यात लक्षात आहे ना तुझ्या? आता तू फक्त आणि फक्त बाळाचा विचार करायचा, बाकी कसलाही विचार करायचा नाही. हे घे. घरात इतकं सगळं चालू असताना मी म्हणून मी म्हणतोय ना तुला, तू 4 दिवस इथेच राहा म्हणून. हे बघ जानू, आपल्या भोवतीच्या वातावरणाचा कधी कधी आपल्यावर खोल परिणाम होतो. काळ जाऊ देणं हा उत्तम मार्ग आहे. मंडळी निवळतील, सगळं ठीक होईल. फक्त थोडा काळ जाऊ दे. काय काळ जाऊ दे? आपला पिंट्या तुरुंगात आहे, तुम्ही विसरता का हो कधी कधी? तू जरा ऐकून घेशील का? मी तिला एवढंच समजावतोय की काही दिवस इथे राहा. त्याला सतत संवाद साधायचा प्रयत्न केला म्हणजेच प्रश्न सुटतात असं काही नाहीये. कधी कधी दूर राहणं, गप्प राहणं सुद्धा फायद्याचं असतं. तिढे सुटतात, आवाजाची पातळी खाली येते, विचारांची पातळी उंचावते. तुम्ही काही करा, पण मला माझा पिंट्या. अगं त्यासाठीच चाललंय ना हे सगळं. आणि जानूला आपण इथे विश्रांतीसाठी थांब म्हणतोय ना, मग हे असं बोलणं बंद कर जरा. राहू दे शानूबाई, तू आता ना बाळाला इथून घेऊनच जा. नाही, असं नाही अगदी करता येणार, पण 2-4 दिवस इथेच राहते. बाबा पुरे, खरंच नको आता, बस. बर, उठतेस कशाला? काय हवंय? अहो बाबा, घरी फोन करून कळवते बेबी आत्यांना, म्हणजे असा नियमच आहे ना आमच्या घरचा. नियम? अगं नियम करायला ही काही रस्त्यावरची रहदारी आहे का? नियम आणि शिस्त पाळा म्हणून. अगं शिस्त असेल त्यांच्या घरची असं समजूया आपण. दे फोन, दे तिला. घ्या, यांच्या घरची ती शिस्त आणि आम्ही सगळे बेशिस्त. हंटर घेऊनच उभे असतील येणाऱ्या जाणाऱ्यांना झोडून काढायला. देवाचा न्याय बघ ना, म्हणूनच पदरात पोर नाही हिच्या. या असल्या शिस्तीच्या बडग्यात पोर कसं वाढायचं देवाला बरोबर काळजी. तुम्हाला सांगते, जानूला आणि पिंट्याला काय वाटेल त्या बोलत होत्या हो. आई, मी फोन करू का? हो बाई, लाव नाही तर त्यावरूनही तोंडसुख घेईल. नशीब नावाची काही गोष्ट असते की नाही? म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्या विचारांच्या कुवतीच्या बाहेर गेली ना, तर आपलं नशीब असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. एक मिनिट, जान्हवीचा फोन आलाय. आत्ता पोचली वाटतं तिच्यापर्यंत बातमी. नाही तर कशाला करेल ती मला फोन? फोन घेतेस का? अगं ती काय म्हणते ते तरी बघ ना. मला नाही बोलायचं तिच्याशी. उगाच ते सॉरी म्हटल्यासारखं करणार आणि माझा मनस्ताप जास्तच वाढणार.
मला तर आता काही दिवस ती नजरेसमोर सुद्धा नकोय. अगं पण तिचं काहीतरी काम असेल तर. आत्ता काही का असे ना काम, मला तिच्याशी बोलायचं नाहीये. काय ग? अगं काय झालं? कट झाला. कट झाला नसेल, केला असेल. बरोबर आहे. काय बोलणार आता तुझ्याशी आणि कुठल्या तोंडाने बोलणार? नाही नाही, असं नाही करत त्या. परत कट झाला? हा बाबा, नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, कनेक्शनचा प्रॉब्लेम होतोय. कनेक्शनचाच प्रॉब्लेम आहे. मी श्रीला फोन करते ना, त्याला फोन लावून बघते.